रेस्पिरिज कॅप्सूल. रेस्पिरिज कॅप्सूल मध्ये अजून वेगळे इन्ग्रेडियंट्स आहेत, जसं की हरिद्रा एक्स्ट्रॅक्ट, अडुळसा, पाषाणभेडी एक्स्ट्रॅक्ट, फुलंजिनी, मुलिनी, सुंठी आणि येष्टी. तर हे जे काही जितके पण जडीबुटी किंवा आपण जे हर्ब्स ज्याला म्हणूया, ते सगळे पण एकत्र मिळून वेगवेगळी कामं करतात. क्लिअर्स रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. आपल्याला काय ठेवायचंय? आपला जो वायुमार्ग आहे तो क्लीन ठेवायचा आहे, क्लिअर ठेवायचा आहे. अस्थमा आणि जे काही सिमटम्स दिसतात, कफचे सिमटम्स दिसतात, सोर थ्रोट, ब्रॉन्कायटिस असे जे काही सिमटम्स दिसतात, त्यांना इझिली हे बाहेर करायचं काम करतं. कफ मध्ये रिलॅक्सेशन देतं, सोर थ्रोट कमी करते आणि इम्युनिटीला वाढवायचं काम करते. वेट कफ आणि ड्राय कफ हे दोन टाईपचे कफ असतात. सुका कोरडा ज्याला आपण म्हणतो ना, कोरडा खोकला किंवा ड्राय कफ, आणि जो कफ झालेला असतो, खूप जास्त बलगम झालेला असतं, तो वेट कफ. तर हे दोन्ही याच्यामध्ये रेस्पिरेटरी कॅप्सूल चांगलं काम करते. अँटी इन्फ्लेमेटरी याच्यामध्ये असल्यामुळे कॉमन कोल्ड आणि इन्फेक्शन्सला कमी करते, ब्रीदिंगला चांगलं ठेवते, कफला कमी करते. मग जे काही अक्युम्युलेशन इथे म्युकस झालेलं असतं त्याला बाहेर काढून पूर्णपणे हेल्प करते. तर रेस्पिरेटरी कॅप्सूल ही कशी, याच्यातले बेनिफिट्स आपण बघूया. कलुंजी जी आहे ती अँटीऑक्सिडंट आहे आणि आपल्या एनर्जीला पॅसिफाय करते, इम्युनिटीला आणि स्टॅमिनाला वाढवायचं. सुंठ, ड्राईड जिंजर, व्हेरी कॉमनली युज्ड कॉमन कोल्ड आणि कफ मध्ये. नॉर्मली काय होतं, रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स होतात, कॉमन कोल्ड होतं, सोर थ्रोट होतं, अॅक्यूट ब्रॉन्कायटिस. अॅक्यूट म्हणजे खूप जास्त भयंकर खोकला जेव्हा होतो, खूप इन्फेक्शन होतं, त्यावेळेला जे कंजेशन होतं, तेव्हा ड्राईड जिंजर खूप इफेक्टिव्ह आहे. मुलिनिन जे आहे ते सेफ प्रोफाउंड रेस्पिरेटरी टॉनिक याला म्हणतात. लंग्सला ओपन करते, स्पाझम कमी करते, टाइटनेस आणि जे कफ झाल्यामुळे जे टाइटनेस येतं त्याला सुदिंग देते आणि इरिटेशन आणि ड्रायनेसला कमी करते. मग पाषाणभेडी एक्स्ट्रॅक्ट आहे. पाषाणभेडी एक्स्ट्रॅक्ट जे त्याच्यामध्ये अँटीटसिव्ह प्रॉपर्टीज असतात. अँटीटसिव्ह म्हणजे परत जो कफ असा आतमध्ये साठलेला असतो किंवा जो कफ तयार व्हायची जी प्रक्रिया असते त्याला कमी करते. मुलेठी, मुलेठीमध्ये एक व्हेरी ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे ग्लिसरीजिन. मुलेठी आपण घरात वापरतो, रेझिस्टन्स हे वाढायला काम. आणि जे व्होकल कॉर्ड्स मध्ये स्वेलिंग आलेली असते, म्हणतो ना की घसा जर खराब आहे, बोलता येत नाही, प्रॉब्लेम झालेला आहे, तो मुलेठी खा. मुलेठी जी आहे ती रेझिस्टन्स वाढवते आणि सुदिंग देते. टर्मरिक पावडर ब्रेकडाऊन म्युकस, म्हणजे जो कफ जमा झालेला असतो त्याला ब्रेकडाऊन करते, बॉडीला म्हणजे बाहेर पडायला, म्युकसला बाहेर पडायला इझी करते, कफला कमी करते आणि ब्रीदिंग हे चांगलं म्हणून. अडुळसा लीफ, चार चार प्रॉपर्टीज आहे अडुळसा लीफ मध्ये. म्युकोलायटिक, म्युकोलायटिक म्हणजे जे म्युकस जमा झालेलं आहे त्याला तोडणे, लायटिक म्हणजे तोडणं. म्युकस जे झालेलं आहे त्याला तोडतं. एक्सपेक्टोरंट म्हणजे बाहेर हेल्प करणं, आणि ब्रॉन्कोडायलेटर म्हणजे ब्रॉन्क जे संकुचित झालेले असतात त्यांना मोठं करायचं काम करणं. तर जे संकुचन आहे ते असंकुचित होतात आणि त्याचं साईज वाढतो. तर जी आपली वेन्स किंवा ज्या कॅपिलरीज आहेत छोट्या छोट्या, त्यांचं साईज वाढल्याने काय होतं, जो एअरवेज आहे तो इझी होतो, कफ बाहेर होतो, रेस्पिरेटरी इन्फेक्शन बाहेर जातात आणि अस्थमा लाईन मॅनेज करायचं काम डोसा करतो. तर दिवसात ना 2 कॅप्सूल तुम्ही हे घेऊ शकता ज्यांना प्रॉब्लेम आहे रेस्पिरेशनचा. 2 कॅप्सूल सकाळी, 2 कॅप्सूल संध्याकाळी घेऊन आपल्याला कफचे जे प्रॉब्लेम्स असतात ते आपण बाहेर काढू शकतो.